कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातनं महायुतीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून गेले आणि त्याला कारणीभूत ठरले होते ते महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने. उद्धव ठाकरे पक्षाकडून बाळ मानेने उमेदवार अर्ज दाखल केला होता, पण उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतला आणि अनिकेत तटकरे विधान परिषदेत जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. दरम्यानच्या काळामध्ये उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या संपूर्ण त्या घटनाक्रमामध्ये एक 3-4 तासाच्या राज्याचे महसूल मंत्री नितेश राणे हे त्यांच्यासोबत आले होते. त्यांच्यासोबत त्यांनी प्रतिक्रियाही दिल्या. त्यांना घेऊन पुन्हा ते बाळ माने उमेदवार दाखल करून माघारी घेतल्यानंतर पुन्हा निघून गेले. आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की बाळ मानेंना भाजपचा प्रवेश निश्चित झालाय. दरम्यानच्या काळामध्ये मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तसं वक्तव्य केलं की बाळ माने आम्हाला काही अनोळखी नाहीयेत, पण त्यांचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील. पक्षाचेही काही निर्णय असतील ते प्रदेशाध्यक्ष घेतात. आता ह्या साऱ्या घटनाक्रम घडल्यानंतर साधारणपणे आता आठवडाभराचा कालावधी लोटलाय. बाळ माने अजूनही रत्नागिरीत परतलेले नाहीयेत. मिळाल्या माहितीप्रमाणे ते कुठेतरी तीर्थयात्रेला गेले तसं समजतंय. मग बाळ मानेंना भाजप प्रवेशच्या संदर्भात तो भाजप प्रवेश नेमका लांबणीवर का पडतोय? खरोखर बाळ मानेंना भाजप प्रवेश होणार आहे का, की बाळ मानेंना भाजपने घेणार आहेत का? आता अशा शंकांना चर्चा सुरू झाल्या. त्याचं कारण असं की ज्या घडामोडी घडल्या, ज्या राजकीय घडामोडी घडल्या विधान परिषदेच्या उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, त्याच्यानंतर संपूर्ण बाळ मानेंना भाजपचा पत्ता किंवा भाजपचा मार्ग मोकळा असं त्यावेळेला म्हटलं जात होतं. पण अजूनही भाजपमध्ये बाळ मानेला घेण्याच्या संदर्भात भाजपकडून वरिष्ठ नेत्यांकडून कुठलीही अजूनही प्रतिक्रिया आलेली नाहीये. त्यामुळे मिळालेल्या माहितीप्रमाणे भाजपमध्ये बाळ मानेला घेण्यास दस्तूरखुद्द रवींद्र चव्हाण यांचाच विरोध आहे असं समजतंय. त्याची कारणं अनेक असतील की मागच्या खेपेला ज्या वेळेला भाजपमधून बाळ मानेंनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा रवींद्र चव्हाण यांनी त्याची समजूत घातली होती की असा काही निर्णय आता ते घेऊ नका, त्यामुळे कुठेतरी राजकीय पुनर्वसन आपलं केलं जाईल, अशा काही चर्चा त्यावेळेला झाल्या होत्या, बैठका झाल्या होत्या. पण ते रवींद्र चव्हाणांचं सुद्धा म्हणणं बाळ माने तेवढं मनावर न घेता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सेनेत निवडणूक लढवली रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाची आणि त्यात पराभूत झाले. मग आता बाळ मानेंना भाजप प्रवेश त्यांचा लांबणीवर का पडतोय? खरोखर भाजपमुळे बाळ मानेंना घेणार आहेत का? तर ह्याच्या बाबतीतली आता सुस्पष्टता कुठे येत नाहीये. पण भाजपचा प्रवेश बाळ मानेंचा हा कुठेतरी आता लांबणीवर पडतोय. कदाचित तो होणार नाही असंही सांगितलं जातंय. आता सर्वस्वी निर्णय हा रवींद्र चव्हाणांनी घ्यायचा आहे प्रदेशाध्यक्ष नात्याने. पण सध्या तरी बाळ मानेंना सुद्धा विचारणा केली असता ते ठामपणे या विषयावर काही बोलू इच्छित नाहीयेत. त्यामुळे एकंदरीत महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून जावेत म्हणून मत्स्योद्यमी नितेश राणे केले प्रयत्न, आणि आता बाळ मानेंचा भाजपमध्ये लांबणीवर चाललेला प्रवेश याच्यातून कुठेतरी वेळ साधून घ्यायची होती किंवा वेळ निभावून न्यायची होती, म्हणूनच का बाळ मानेंना आपली उमेदवारी त्यांना मागे घ्यायला लावली, असा आता प्रश्न उपस्थित होतोय. एकंदरीतच विधान परिषद निवडणुकीनंतर राजकारण झालं, निकाल लागले, बिनविरोध झालं, सगळं पार पडलं. पण आता उरले ते कवित्व, आणि त्यामुळे आता बाळ मानेंचा भाजप प्रवेश हा का रखडलाय, का होत नाही, याचं उत्तर मात्र आता येणारा काळच सांगू शकेल. पण तात्पर्य काय, तर बाळ मानेंना नक्की खेळवलं गेलं की खेळवलं, असाच प्रश्न आता राजकारणामध्ये विचारला जातोय. टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.